तुमच्या फरमाईशनुसार पुन्हा एकदा मी घेऊन आलो आहे निरिंग प्रदर्शन. फक्त 3 BHK असलेली बिल्डिंग, ती सुद्धा एकदम प्राइम लोकेशन वाकड मध्ये, की जिथून EON IT पार्क असेल किंवा पंचशीलचं वर्कर सेंटर असेल, हे अतिशय जवळ, सगळं मार्केट जवळ, फक्त 3 BHK निरिंग प्रदर्शन. इफ यू आर इंटरेस्टेड, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो प्रोजेक्ट आहे हा वाकड लोकेशनला असून भूमकर चौकाच्या जवळच हा आपला प्रोजेक्ट आहे. फक्त 3 BHKचीच ही बिल्डिंग असणार आहे. 2.5 एकरचा प्रोजेक्ट आहे. 20 स्टोरी टॉवर आणि 3 लेवलचं पार्किंग ह्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये कार्पेट जे आहे ते 2 कार्पेट आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. 1011चा कार्पेट आहे आणि दुसरा कार्पेट आहे 1024चा कार्पेट आहे. चला आपण आता जो सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत त्याचा कार्पेट आहे 1011 आणि आता कन्स्ट्रक्शनची लेवल जर आपण बघितली तर कन्स्ट्रक्शन आता 70% पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला प्रदर्शन सुद्धा मिळू शकतं. निरिंग प्रदर्शन प्रॉपर्टी असल्यामुळे लिमिटेड इन्व्हेंटरी आहे. पण मी म्हणेन जर तुम्हाला निरिंग प्रदर्शन मध्ये बघत असाल, 3 BHK बघत असाल आणि हायवेच्या जवळ तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल, कनेक्टिंग टू हिंजवाडी पाहिजे असेल, तर ही संधी मिस करू नका. चला आता आपण सॅम्पल फ्लॅटची टूर करूया. हा जो सॅम्पल फ्लॅट आहे याचा कार्पेट आहे 1011चा. ही तुम्ही लॉबी बघू शकता. लॉबीची साईज अराउंड 4x4 ची तुम्हाला साईज मिळत आहे. याच्यामध्ये दुसराही मोठं व्हेरियंट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपण जर बघाल तर हा आपला हॉल आहे. हॉलची साईज जवळजवळ 20.5 स्क्वेअर फीट बाय 12 एक मोठा हॉल इन्क्लुडिंग डायनिंग तुम्हाला इथे मिळत आहे. इव्हन डायनिंग सुद्धा 6 सीटर्स आहे. इथं आरामामध्ये तुम्ही याची इथं अरेंजमेंट करू शकता. ती करून सुद्धा जवळजवळ एवढं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स तुम्हाला इथे आरामात मिळेल. याची एक चांगली खासियत म्हणजे काय तर इथे सुद्धा तुम्हाला विंडो मिळत आहे. इकडे विंडो आहे, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला हॉलमध्ये फार सुंदर लेवलला मिळू शकेल. रिगार्डिंग अरेंजमेंट आपण जर करायची बघितली तर इथे पूर्ण L शेप मध्ये तुमचा सोफा आहे. या सोफ्याची अरेंजमेंट आपण इथे करू शकतो. आणि पॅरलली समोरच्या साईडला हा टीव्ही जर तुम्ही बघितला असेल, इथे याच्यापेक्षा मोठा जरी टीव्ही असेल तर इथे तुम्हाला टीव्ही युनिटचं अरेंजमेंट इथे प्रॉपरली होऊ शकते. आता आपण बघूया बाल्कनी. बाल्कनी पण तुम्ही बघून घ्या. बाल्कनी पण स्पेशियस बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. या आता मेन बघू तुमचं किचन. किचन हे एनक्लोज ड्राय बाल्कनी असल्यामुळे जवळजवळ तुम्हाला 13 फुटाचं हे किचन मिळत आहे. L शेप प्लॅटफॉर्म मध्ये जवळजवळ 2 सिंक, ते पण स्विस कंपनीचे, स्टँडर्ड कंपनीचे तुम्हाला मिळत आहेत. बिकॉज ऑफ एनक्लोज बाल्कनी असल्यामुळे इथे जी विंडो आहे ही विंडो सुद्धा तुम्हाला मोठी मिळते. आणि अजून एक चांगली गोष्ट काय, दोन्ही साईडला जर बघितलं तर हवा जी आहे हवा इथे चांगली खेळती राहील. त्यामुळे किचन मध्ये ना चांगली हवा ती तुम्हाला इथे मिळू शकते. इव्हन आपण इथे फ्रीजची सुद्धा प्रोव्हिजन, आपण मोठा जरी फ्रीज असेल तर इथे अतिशय चांगल्या वेमध्ये फ्रीजची प्रोव्हिजन आपण इथे करू शकतोय. चला आता आपण बघूया मेन तुमच्या मुलांचा किड्स बेडरूम. ही किड्स बेडरूम किंवा गेस्ट रूम म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकताय. याच्यामध्ये तुम्हाला बे विंडो ही एक्स्ट्रा इथे प्रोव्हाइड केलेली आहे. साइजेस आहेत ते साइजेस तुम्ही इथे चेक करू शकता. आता तुम्ही कॉमन वॉशरूम सुद्धा बघून घ्या. तो झाल्यानंतर आपण येऊ आपल्या पहिल्या मास्टर बेडरूम कडे. पहिली मास्टर बेडरूम जी आहे ही आपली आहे 12x11 साईजची ही मास्टर बेडरूम आहे. साईज याच्यामध्ये सुद्धा बे विंडो जो आहे तो एक्स्ट्रा दिलेला आहे. बे विंडो तुमच्या कार्पेटमध्ये इन्क्लूड केलेला नसल्यामुळे साइजेस थोडेसे अजून मोठे वाटतील तुम्हाला. अगेन इट्स अ मास्टर, देन यू कॅन सी युअर मास्टर
वॉशरूम ऑल्सो. मास्टर वॉशरूम मध्ये तुम्हाला हे ग्लास पार्टिशन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि ह्या कार्पेटची एक चांगली गोष्ट काय, इथे तुम्हाला सर्व्हिस एरिया एक्स्ट्रा दिलेला आहे. त्यामुळे तो जो एरिया आहे तो तुम्ही तुमच्या स्टोरेज साठी सुद्धा युज करू शकता. आणि सर्व्हिस एरिया, त्याला सर्व्हिस लेज सुद्धा बोललं जातं, हा तुमच्या कार्पेटमध्ये मेन्शन नसतो. त्यामुळे तो ऍडिशनल एरिया तुम्हाला इथे मिळालेला आहे. नाव वी कॅन सी तुमची मेन मास्टर बेडरूम. त्याची साईज आहे 13x11. येस, अतिशय सुंदर इथे तुम्ही अरेंजमेंट याची करू शकता. अगेन इथे सुद्धा तुम्हाला बे विंडोची प्रोव्हिजन ही चांगली दिलेली आहे. याच्या समोरच्या साईडला जवळजवळ 80 फूट तुम्हाला पूर्णपणे ओपन मिळेल. त्यामुळे व्हेंटिलेशन इथे तुम्हाला किंवा लाईट इफेक्ट म्हणा इथे अतिशय इथे तुम्हाला चांगला मिळू शकतो. अगेन नाउ वी कॅन सी युअर मास्टर वॉशरूम. या मास्टर वॉशरूमची अगेन ह्या कार्पेटची खासियत काय, इथे तुम्हाला दुसरा सर्व्हिस एरिया मिळालेला आहे. त्यामुळे हे जे तुमची वॉशिंग मशीन आहे ती वॉशिंग मशीन तुम्ही इथे ठेवू शकता. हा तुम्ही युसेज जो आहे तो युसेज मास्टर वॉशरूमचा अतिशय चांगल्या वे मध्ये करू शकता. इथे तुम्ही जर बघितला तर जो वॉश बेसिन आहे त्याला पण प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे मिळत आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला व्हिजिट का करायची आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर नेरिंग मध्येशन प्रॉपर्टी बघत असाल हायवेच्या जवळ वाकड मध्ये, तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. तुम्हाला इथे व्हिजिट करावंच लागेल. याच्याशिवाय याचं कन्स्ट्रक्शनचं लेवल आता 70% कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये नॉट ओनली कन्स्ट्रक्शन 70% आहे, पण ओव्हरऑल ओपन स्पेस जर बघितला तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जवळजवळ 60 to 70% ओपन स्पेस मिळतोय. आणि रिमेनिंग ज्या गोष्टी आहेत त्याच्यात कन्स्ट्रक्शन जे आहे 30-40% मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. याच्याशिवाय तुम्ही जर बघितला तर आपल्याला किचन मध्ये आता स्पेशल ऑफर चालू आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला किचन मध्ये जी ट्रॉली आहे ती पण हिताची कंपनीची, ती तुम्हाला आता या फेस्टिव्ह ऑफर मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं मला याच्यामध्ये वाटलं तर सगळ्या तिन्ही बेडरूमला तुम्हाला बे विंडो जी आहे ती ऍडिशनल भेटते. याच्यामध्ये जो 1011चा कार्पेट आहे याला 2 सर्व्हिस एरिया सुद्धा ऍडिशनली मिळत आहेत. तो तुमच्या कार्पेटमध्ये मेन्शन नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल जे कार्पेटचे युटिलायझेशन इथं बेस्ट वे मध्ये तुम्ही इथे करू शकता. याच्याशिवाय आपण जर बघायला गेलं तर हे सगळ्यात मोठं याचं USP बोलू शकतो तो लोकेशन. का? कारण की याच्या आजूबाजूला तुमचं स्कूल असेल, कॉलेजेस असेल, बँक्स असतील, तुमच्या IT कंपन्याज असतील. जसं मी तुम्हाला बोललो इओन IT पार्क पण जवळ आहे, जे पंचशीलचं वर्ल्ड ट्रेड सेंटरचं काम चालू आहे तेही जवळ आहे, हिंजेवाडी जवळ आहे. इव्हन हार्डली 5 मिनिट्स डिस्टन्सच्या अंतरावर तुम्हाला इथे मेट्रो स्टेशन एक नाही 2 मेट्रो स्टेशन तुम्हाला इथे मिळू शकतात. नेरिंग मध्येशन प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हाला जर 3 BHK एक प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्ही बघत असाल तर व्हिजिट तो बनता आहे. आणि लास्टली आम्हाला हे करण्यासाठी थोडी मेहनत लागते. त्यामुळे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडलेली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्याशिवाय हे बघताना तुम्हाला काही क्वेश्चन्स निर्माण झाले असतील पुणे वेस्ट लोकेशनला तर आपण डेडिकेटेडली लाईव्ह सेशन करतो, क्वेश्चन आन्सर सेशन करतो. त्याच्यामध्ये आपण तुमचा क्वेश्चन घेऊ शकतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी एक क्वेश्चन पुणे वेस्ट रिलेटेड जो क्वेरी फॉर्म आहे तो गुगल फॉर्म इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवत आहे, देत आहे. तो सुद्धा भरून घ्या. आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांना बेस्ट टू बेस्ट वे मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करू. हा आणि हो, प्राइसिंग साठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. त्यामध्ये प्राइसिंग मेन्शन केलेलं आहे आणि बाकीचेही प्रोजेक्टचे डिटेल मेन्शन केलेले आहेत. ते चेक करा, व्हिडिओ बघा. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हाला माहितीये काय करायचंय. तुम्हाला एक तर पहिली गोष्ट तुम्ही कॉल करू शकता. दुसरं व्हॉट्सअपची लिंक आहे त्याच्यामध्ये क्लिक करून इथे आपण प्रॉपर्टीचा जो कोड डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे, टायटल मध्ये सुद्धा आहे, थंबनेल मध्ये सुद्धा आहे, त्या कोड टाका आणि फॉर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्या रिलेटेड पाहिजे असेल तर ती तुम्ही विचारू शकता.